नमस्कार शेतकरी मित्रांनो, भारत कृषी उद्योगच्या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. माझं नाव आहे निलेश बढे आणि मी एक ॲग्रिकल्चर इंजिनियर आहे. आज आपण आलेलो आहे शेमळदा तालुका मुक्ताईनगर जिल्हा जळगाव येथील एका शेतामध्ये. इथे 8,000 विल्यम्सची ही लागवड झालेली आहे. जून 25 ला ही लागवड झालेली आहे आणि आता ही निसवण्याच्या अवस्थेमध्ये आहे ही केळी. तर ज्यावेळेस आम्ही या शेतामध्ये फील्ड व्हिजिट झाली त्यावेळेस शेतकऱ्याशी ज्यावेळेस चर्चा झाली तर शेतकऱ्यांनी मला एक प्रश्न केला की साहेब, केळीचे दर इतके पडलेले होते त्यामुळे आम्ही याचं जास्त नियोजन करू शकलो नाही. तर साहजिक आहे, ही मानसिकता असते. ज्यावेळेस केळीचे दर खाली येतात त्यावेळेस शेतकऱ्याची मानसिकता होते की आपण केळावरती खर्च का करावा किंवा झाडांवरती खर्च का करावा. तर त्याच्यासाठी माझं हे सांगणं राहील की पुढचे जे येणारे महिने आहेत, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, केळीची आजचे जे दर आहेत यावरून जे अंदाज आहेत, केळीचे दर हे फेब्रुवारी मार्चमध्ये अजून वर जातील आणि एका स्थिर लेवलला जातील मार्च पासून पुढे. तर साधारणतः हा अंदाज आहे की 2500 पर्यंत हा दर जाणार आहे. त्या दृष्टिकोनातून आजपासून आपल्याला ही सुरुवात करावी लागेल, कारण जर बाग अशा सोडून दिल्या तर चांगल्या रेटमध्ये जेव्हा बाग कटनला येतील त्यावेळेस कदाचित आपले ॲव्हरेज भेटणार नाही किंवा क्वालिटी तशी भेटणार नाही. सर्वात महत्वाचं, कुठल्याही कमोडिटीमध्ये, ती ॲग्रिकल्चरशी असू द्या का कुठल्याही कमोडिटीमध्ये असू द्या, दर जो आहे हा मार्केटमध्ये कशावरती निर्भर असतो, तर त्याच्या फक्त दोनच गोष्टी आहेत, ते म्हणजे आवक आणि जावक. जर का तुमची आवक वाढलेली असेल मार्केटला तर तुमचे दर खाली घसरतील. जर का तुमची जावक आहे ती जर घटलेली असेल तर तुमचे दर घसरतील. याच विरुद्ध जर का तुमची आवक, येणारा जो माल आहे तो कमी होत असेल आणि जावक जी आहे, ज्याला आपण मागणी म्हणतो बाजारामध्ये, ती जर वाढलेली असेल तर तुमचे जे केळी कुठल्याही कमोडिटीचे दर जे आहेत ते निश्चितच वाढतील. मेन म्हणजे काय झालं आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, हे साधारणतः डिसेंबर म्हणता येणार नाही कारण डिसेंबर महिन्यामध्ये शेवटी केळीचे दर वाढायला सुरुवात झाली होती आणि ती वाढ जी आहे ती अजूनही टिकून आहे. आज जरी इराणला त्यांच्या राजकीय याच्यामध्ये जो काही फटका बसलेला आहे त्याचा आपल्या एक्सपोर्टवरती पण परिणाम झालेला आहे. म्हणजेच काय की इराणची मागणी कमी झालेली आहे, पण तरीही दर कायम आहेत, कारण बाकीचे जे देश आहेत एक्सपोर्टसाठी, आपण ज्यांना एक्सपोर्ट करतो त्या बाकीच्या देशांची डिमांड वाढलेली असल्यामुळे जे केळीचे दर आहेत ते आज स्थिर आहेत आणि एक्सपोर्टला चांगला वाव आहे. तर सांगण्याचा मुद्दा हा आहे की या जे मागचे जे 4 महिने होते याच्यामध्ये दर घसरण्याचे कारण काय होते, त्याचं सर्वात महत्वाचं कारण होतं की उत्तर प्रदेश जो हा भाग होता, उत्तर प्रदेशमध्ये मागच्या वर्षी म्हणजे 2025-26 मध्ये प्रचंड प्रमाणामध्ये केळीची लागवड झाली होती आणि ज्यावेळेस त्यांचा माल मार्केटला आला त्यावेळेस दर पडले. त्याचं कारण हे होतं दर पडण्याचं की दिल्लीला जे आपल्या इथून केळं जातं, म्हणजे उत्तर प्रदेशच्या पुढे जे काही केळं जातं, इथून जी काही आवक होती ती मार्केट, रावेर, यावल, मुक्ताईनगर, जामनेर या भागातून जी केळी उत्तर भारतामध्ये जायची त्याच्यावरती ब्रेक लागला होता. ते ब्रेक लागण्याचं कारण काय होतं, तर उत्तर प्रदेशमध्ये त्यावेळेस केळीचा भाव होता 3 रुपये आणि तिथून जर तुम्हाला दिल्ली मार्केटला म्हणजे आझादपूर मंडीला जर केळं न्यायचं असेल तर तिथून ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट होती फक्त 1 रुपया प्रति किलो. तोच दर जळगाव जिल्ह्यामध्ये 3 रुपये, पण इथून जर तुम्हाला दिल्ली मार्केटला वाहतूक करून न्यायची असेल तर त्याचा वाहतुकीचा खर्च होता 4 रुपये प्रति किलो. म्हणजे आपल्या इथून जर त्यांना केळं तिथपर्यंत न्यायचं असेल तर ते त्यांना 8 रुपये पडत होतं आणि तेच उत्तर प्रदेशमधून जर त्यांना व्यापाऱ्यांना केळं पाहिजे असेल तर ते त्यांना फक्त 4 रुपये प्रति किलोनी पडत होतं. साहजिक आहे, हा व्यापार आहे, व्यापारीही हाच विचार करेल की मला जर इथे केळं 4 रुपये भेटतंय तर मी महाराष्ट्रातलं केळं 8 रुपयाने आणून कशासाठी विकायचं. कारण त्यावेळेस आवक भरपूर प्रमाणात होती आणि त्या आवकच्या तुलनेमध्ये मागणी जी होती ती कमी झालेली होती, त्यामुळे दर जे होते ते खूप खालच्या थराला आले होते. आजच्या घडीला पूर्ण म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये जनरली काय होतं की उत्तर प्रदेशमध्ये इतकी प्रचंड थंडी असते की तिथे ही झाडं जी आहेत ते पूर्ण वाळून जातात, कारण त्यांचं टेम्परेचर 4-5 अंशांपर्यंत चाललं जातं. अशा कंडिशनमध्ये तिथे केळी बागांवरती चरका येतो आणि ही पूर्ण पानं वाळल्या जातात.
त्याच्यामुळे डिसेंबर महिन्यामध्ये उत्तर प्रदेशमधला माल पूर्णपणे शून्य झालेला आहे, 0. आज उत्तर प्रदेशमध्ये कुठेही कटन सुरू नाहीये. आज जळगाव जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये माल तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. जसं जसं तापमान वाढेल, फेब्रुवारी आणि मार्च महिना येईल, तोपर्यंत आपल्याकडचे जे माल आहेत ते बऱ्यापैकी तयार होतील आणि तयार व्हायला पुढे तयार होणं सुरू राहतील. अशा परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांना एक सल्ला आहे की आता तुम्ही केळीवरती लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. आतापर्यंत शेतकऱ्यांची मानसिकता अशी होती की केळीला दर नाही आहे म्हणून केळी बागांवरती खर्च करणं शेतकऱ्यांनी सोडलं होतं. तर माझा आता हा सल्ला राहील की आता ज्याही कंडिशनमध्ये तुमच्या बागा असतील त्यावरती थोडीशी मेहनत घ्या, थोडाफार खर्च करा, जसा तुम्हाला शक्य असेल त्याचं न्यूट्रिशन वाढवा, बंच मॅनेजमेंट करा, जेणेकरून फेब्रुवारी आणि हा मार्च महिना येणारा जो आहे यामध्ये केळीचे दर उत्तम राहणार आहेत. माझा अंदाज आहे 1500 ते 2500च्या दरम्यान हे भाव आपल्या इथे राहतील. तर त्या हिशोबाने शेतकऱ्यांनी पूर्वतयारीला लागा, कारण पुढच्या महिन्यापासून म्हणजे आतापासूनच दर वाढायला सुरुवात झालेली आहे आणि ही जी वाढ आहे ही मार्च, एप्रिल, मे पर्यंत तरी कायम राहील. जून महिन्याच्या नंतर मग परत पश्चिम महाराष्ट्रातलं मार्केट सुरू होणार आहे. त्यावेळेस आपण दराविषयी परत एकदा चर्चा करूया. सध्याच्या घडीला हा एक तुमच्यासाठी टीप म्हणा, असं समजा की ही तुमच्यासाठी एक टीप आहे की केळी बागांवरती आता लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. ज्यांची केळं निसवण्याच्या अवस्थेत आहेत, निसवलेली आहेत, ज्यांची निसवलेली असतील त्यांनी बंच मॅनेजमेंट करावं, निसवलेली नसतील, सुरुवात झाली असेल तर तुम्ही न्यूट्रिशनवरती लक्ष केंद्रित करावं. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.